एसटी महामंडळाच्या बसला काल गुजरातमध्ये भीषण अपघात झाला आणि यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। वारंवार ही अपघाताची मालिका पाहायला मिळते। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत। सर, कालचा अपघात अतिशय गंभीर आहे। काय वस्तुस्थिती नेमकी आता? नाही, गुजरात, धुळे गुजरात आणि जामनेर गुजरात अशा दोन एसटी वेगवेगळ्या एकाच रस्त्यावर, परंतु एक जात होती तर एक येत होती आणि मध्येच एक टँकर आल्यामुळे त्या टँकरला वाचवत असताना ह्या दोन्ही एसटी ज्या आहे एकमेकांवर आदळल्यात आणि त्यामध्ये जवळजवळ 7 लोक मृत्युमुखी पडल्याची आत्तापर्यंतची आम्हाला माहिती आहे। 40 ते 45 लोक जखमी आहेत। धुळ्याचे माझे सर्व अधिकारी मी त्या ठिकाणी त्या संबंधितांना सर्वांना मदत करायला पाठवलेलं आहे। गुजरातचे आमचे काही परिचयाचे लोक आहेत, त्यांनाही मदतीसाठी पाठवलं आहे। दुःखदायक घटना आहे आणि त्यामुळे प्रत्येक परिवाराला काहीतरी नुकसान भरपाई द्यायला हवी। त्यामुळे एस टी महामंडळाच्या निकषानुसार 10 लाखापर्यंतचं मृतांना आणि त्या मदत आम्ही जाहीर काल केलेली आहे। आणि त्याचबरोबर जे काही इस्पितळामध्ये उपचार घेत आहेत त्यांचा पूर्ण खर्च हा एस टी महामंडळ उचलणार आहे। त्यामुळे खर्चाच्या बाबतीत तरी ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे। बस जेव्हा पलटी झाली त्यावेळेस तिला आग लागली होती आणि त्या आगीमुळे काही मृतदेह हे ते परिचय त्यांचा होऊ शकत नाही असं काही लोकांचं म्हणणं होतं। तर आम्ही DNA टेस्टसुद्धा करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत। घटना दुःखद आहे आणि वारंवार अशा घटना घडू नये त्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय। सर, ही पहिली घटना नाही, याच्या आधी सुद्धा अनेक एसटीचे अपघात झालेले आहेत। मालिका सुरू आहे, हे थांबवण्यासाठी सरकार किंवा विभाग काही पावलं उचलते कठोर? नाही, बघा, अपघात आहे। अपघात कशामुळे होतो, का होतो जाणीवपूर्वक तर कोणी करत नाही। आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळ्या उपाययोजना करतोय, परंतु शेवटी आता ह्या मोठ्या हायवेवर आणि म्हणजे अशा घटना घडतात। परंतु आम्ही जी माहिती काढली त्याचा स्पीडसुद्धा काही एवढा मोठ्या प्रमाणात नव्हता, परंतु अचानक काही दुर्घटना घडली तर त्याला शेवटी जबाबदार कुणा एकाला पकडण्यापेक्षा भविष्यामध्ये अशा दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी आणि काळजी घेणं गरजेचं आणि तशा सूचना आम्ही केलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या 2 बसचा अपघात गुजरातमध्ये होतोय, नेमकं कारण काय आणि कायची चौकशी दरम्यान समोर आले? नाही, आता बघा, ती चौकशी तर आमच्या नेहमी अपघात जेव्हा होतो तेव्हा चौकशी समिती नेमली जाते। चौकशी समितीच्या माध्यमातून आम्हाला वस्तुस्थितीची कल्पना येते, परंतु दुर्दैव बघा ना हो, एक गुजरातला जाणारी एक गुजरातवरनं येणारी, पण दोन्ही महाराष्ट्रातल्याच एस टी बस आणि त्याही सुरतला एका टँकरला वाचवत असताना अपघात होतो। ही दुर्दैवी घटना म्हणजे शेवटी काही घटना ज्या असतात त्या अशा घडल्यानंतर आपल्याला जाणीव त्याची होते, परंतु दुसऱ्या कुठल्याच गाड्यांना काही इजा झालेली नाही, काही झालेलं नाही, परंतु आपल्याच बसेस एकमेकांवर आदळून अपघात झाला। त्यामुळे ही दुर्दैवी घटना आहे, अजून त्यापेक्षा जास्त काही न बोललेलं बरं। मृतांचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचलेले आहे। त्यांचा आरोप असा आहे की आम्हाला कुठल्याच प्रकारचं तिथं मदत मिळत नाही किंवा डेड बॉडीज कशा आणायच्या हे सुद्धा आम्हाला तिथं कळत नाहीये। नाही, संपूर्ण आमची धुळ्याची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे। कालपासून तिथली जी काही परिस्थिती आहे त्याचा आढावा मी सातत्याने घेतोय, आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय, ती लोक तिकडे आहेत आणि जर काही मदत लागली तर निश्चितपणे परिवहन मंत्री म्हणून मी स्वतः मदत करील। आमच्या पद्धतीने जेवढं काही सहकार्य करायचं तेवढं सहकार्य ह्या जे काही मृत त्या ठिकाणी आहेत त्यांचे नातेवाईक त्यांना पूर्णपणे सहकार्य आम्ही करू। खरं तर एसटीचा प्रवास म्हटलं तर सुरक्षित प्रवास मानला जायचा, मात्र लगोपाठ ज्या काही अपघात होत आहेत त्यामुळे कुठेतरी प्रवाशांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मंत्री म्हणून काही आपण आश्वासन या काही उपाययोजना करतोय? आश्वासन तर काय, सुरक्षित प्रवास आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि मंत्री म्हणून मी एवढं सांगेल की ठीक आहे, ही आता नशिबामध्ये काही दुर्घटना घडवायच्याच असं काही लिहिलेलं असतं आणि त्यामुळे अशा दुर्घटना होतात, परंतु एस टीच्या बाबतीत सुरक्षित प्रवास देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजू आणि त्या माध्यमातून संबंधितांना सगळ्या सूचना ऑलरेडी मी दिलेल्या आहेत आणि पुढेही देत राहील। दुसरा एक प्रश्न असा आहे की मराठा समाजासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत, मात्र अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये एक समोर आलेलं आहे की 70,000 ट्रॅक्टरची जी आहे ती खरेदी करण्यात आलेली आहे। फक्त महामंडळ ट्रॅक्टर खरेदीसाठीच आहे की असा प्रश्न समोर येतोय। ट्रॅक्टर डीलर जे आहेत त्यांनी कुठेतरी या महामंडळाला विळखा घातलाय, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। मला त्या संदर्भात काही माहिती नाही आहे, परंतु माहिती घेऊन मी उत्तर देईल। पाहतो आपण जो काही एसटीचा अपघात झालेला आहे तो भीषण आहे आणि आम्ही मृतांच्या नातेवाईकांना मदत करतोय, त्यासोबतच त्यांना पूर्ण मदत केली जाते असंही प्रताप सरनाईक बोलताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अरविंद वर्गीस, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा
उघडा डोळे बघा नीट.